शुभमच्या साथीला आपण बघतोय श्रीवर्धन तालुक्यातला आणखी एक खेळाडू स्ट्राईक वरती जो बघतोय. मॅचला सुरुवात झाली, पंचांचा इशारा आलेला आहे तिकडून. संजय भोईर हे पंच पेन तालुक्यातले आहेत आणि त्यांचा इशारा आपल्यापर्यंत आलाय. या मॅचला सुरुवात होतोय. सूरज मसूरकर पहिला चेंडू हवेत खेळलाय. पहिला चेंडूवरती क्षेत्ररक्षक चेंडू खाली उलटा आलाय परंतु झेल सुटलाय. प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती या चेंडूवरती, मात्र झेल सुटतोय. पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळालाय. जो नॉन स्ट्राईक वरचा फलंदाज आपण बघतोय. अत्यंत सुंदर फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेला चेंडू गेला 4 धावेसाठी. श्रेयश बघतो आपण चौकार. श्रेयसच्या बॅटमधून चौकार आलाय आणि चौकारने धावसंख्या पुढे जातोय ती म्हणजेच 5 वरती. पहिले 2 चेंडू संपलेत. पहिल्या 2 चेंडूमध्ये सूरजच्या 5 धावा आल्यात. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आणि त्यावरती मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. यावेळेला चांगला फटका सरळ मिडऑफच्या डोक्यावरून सरळ काऊ कॉर्नर लॉंगांच्या वरून हा खणखणीत आणि दणदणीत चौकार. चार धावेने धावसंख्या एकूण येतो 3-9 वरती. पहिल्या 3 चेंडूमध्ये 9 धावा आल्यात. यावेळेला सुंदर फटका, आणखी एक फ्लिक सरळ फाईन लेग लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणखीन एक उंच षटकार. श्रीवर्धन तालुक्यातला हा खेळाडू आपण बघतोय. अत्यंत तुफानी बॅटिंग करतोय. जिथे श्रेयश कोलतरकर हा फलंदाज बघतोय, षटकार मारतोय. 6 धावेने धावसंख्या एकूण वाढतोय ती म्हणजे आतापर्यंत 16 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 चेंडूंचा सामना झालाय. 16 धावा धावफलकावरती जिथे श्रीवर्धन तालुक्यातले शुभम मांजरेकर आणि श्रेयश कोलतरकर हे 2 खेळाडू तुफानी बॅटिंग करताना दिसतात. मागच्या मॅच मध्ये शुभम मांजरेकर, तर या मॅच मध्ये श्रेयश. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट चेंडूला खेळला. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, फिल्डिंग करतोय. 1 धाव अजून मिळेल ती श्रेयसला. धावसंख्या 17 वरती पोहोचले. बिनबाद 17 अशा स्थितीमध्ये आपण बघतोय तो म्हणजेच संघ आहे. यावेळेला अभिषेक पेडणेकरच्या मालकीचा भंडारी सुभेदार खेम हा संघ बॅटिंग करतोय आणि त्यांच्या विरुद्ध फिल्डिंग करणारा संघ आहे तो रायगड लिप अलिबाग. प्रशांत चिंबुलकर त्या संघाचे मालक आणि संघनायक आहेत तो म्हणजे परागखोतचा हा निर्णय कुठेतरी सफल होतोय. यावेळेला सुंदर रिव्हर्स स्वीप हिट केलाय. शुभम मांजरेकरच्या बॅटमधून आलाय सरळ बॅकवर्ड पॉइंट लेंथच्या बाहेर चौकार. चौकारची धावसंख्या एकूण वाढतोय ती म्हणजे 21 वरती. 1 षटक पूर्ण 21 धावा. या गोलंदाजाने पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. 1 मेडन षटक सुद्धा टाकलं होतं, परंतु त्याच गोलंदाजावरती दोन्ही फलंदाजांनी आक्रमण केलंय. अलिबाग विरुद्ध श्रीवर्धन असं युद्ध जर आपण बघितलं तर श्रीवर्धन तालुक्याच्या दोन्ही खेळाडूंनी यामध्ये धावा जमवल्यात. या मॅच मध्ये आपण बघतोय शुभम खेळतोय 4 धावसंख्येवरती, तर एकूण धावा जो आपण बघतोय 17 धावसंख्येवरती खेळतोय तो म्हणजे श्रेयश. खूप चांगली बॅटिंग दोन्ही खेळाडूंची आहे. पार्टनरशिप पहिल्या गड्यासाठी आतापर्यंत 1 षटकामध्ये त्यांनी धावा ज्या जमवल्या आहेत त्या म्हणजेच 21 धावा. 1 षटक पूर्ण 21 धावा. षटक नंबर 2 प्रगतीपथावरती. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज येतोय विघ्नेश. शॉर्ट कव्हर वरती हा ना आणि श्रेयश बॅक टू द पॅव्हिलियन. कॉलिंग होता श्रेयसचा त्यावेळेला, मात्र शुभमने त्याला
पाठीमागे जाण्याचा निर्णय दिला आणि त्यामुळे या ठिकाणी आपण जर बघितलं तर शुभम बाद होऊ शकला असता, परंतु त्याच वेळेला श्रेयसने आपली विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे. इथे तो रनआउटच्या स्वरूपात आपली विकेट देतोय आणि पहिला फलंदाज या ठिकाणी 21 धावसंख्येवरती बाद होताना बघतोय. पेपर सुटला का नाही? घसा फुटला, पेपर सुटला नाही कारण एकटाचा जीव निघाला. धावसंख्या आपण बघतोय 21 वरती पहिला विकेट रनआउटच्या रूपात गेलेला आहे. जे ते फिल्डिंग चांगली झाली. फिल्डिंग चांगलं झाल्यानंतर श्रेयसचा तो निर्णय चुकला होता. कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षण झाल्यानंतर विकेट त्याने सॅक्रिफाईस केली, कारण शुभम ज्या वेळेला जिथे स्ट्राईकवरती धावत होता आणि मग त्याने श्रेयसला माघारी पाठवलं, त्यामुळे तुझी विकेट त्यांनी गमावलेली आपण बघितली. श्रेयसला माहित आहे माझी मी कामगिरी केली, कॅप्टन मैदानात राहिला पाहिजे, आपला सेनापती राहिला पाहिजे, आपला सुभेदार हा मैदानात राहिला पाहिजे, या उद्दिष्टाने त्याने आपली विकेट सॅक्रिफाईस केलेली आपण बघतोय. षटक नंबर 2 प्रगतीपथावरती अजिंक्य येतोय, जो सलामीर होता. मागच्या मॅच मध्ये सलामीसाठी आलेला अजिंक्य त्या ठिकाणी थोडासा निष्फळ ठरला होता आणि त्याला मात्र वन डाऊन साठी पाठवला आहे. अजिंक्यच्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा येतात. 2 धावेने धावसंख्या त्यांनी खातं खोललं. धावफलकावरती एकूण धावा लागल्यात, त्या म्हणजेच 23 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक 2 प्रगतीपथावरती सामना सुरू आहे. रायगड लिफ्ट अलिबाग विरुद्ध भंडारी सुभेदार किम यांच्यामध्ये. एका धावेने धावसंख्या 24 वरती पोहोचते. षटक 2 प्रगतीपथावरती जे ते शुभम आणि अजिंक्य, शुभम आणि अजिंक्य ही जोडी मैदानात आहे. अर्थात अभिषेक पेडणेकर यांच्या केम संघाची. भंडारी सुभेदार केम संघ आपण बघतो या ठिकाणी बॅटिंग करतोय आणि फिल्डिंग करणारा संघ आहे तो म्हणजे रायगड लिफ्ट. प्रशांत चिंबुलकर या संघाचे मालक आणि पराग खोत हा त्यांचा कॅप्टन आहे. वेगाने टाकलेला चेंडू गोलीच्या रफ्तारने गेलाय सरळ विकेट किपरच्या हातात. विकेट किपर त्या ठिकाणी खूप चांगली कामगिरी करतोय हेमंत पाटील. निर्धाव चेंडू कमबॅक केलाय. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये यावेळेला कमबॅक पाहायला मिळतोय. यावेळेला सुंदर फटका हुक केलाय. चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. शॉर्ट ऑफ बाउन्सर होता आणि त्याला परकला होता. शुभम ची जर बॅटिंग आपण बघितली तर चौफेर बॅटिंग करतोय. मगाचा रिव्हर्स स्वीपचा षटकार, यावेळेचा हुकचा षटकार शुभमने या मॅच मध्ये पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. सो मागच्या मॅच मध्ये 34 धावावरती होता, आता मात्र पुन्हा एकदा त्यांनी एक षटकार आणि एक चौकारनेसी खेळीला सजवायला सुरुवात केलेली आहे. 10 धावसंख्येवरती खेळतोय. 3 चेंडूंचा सामना त्याने आतापर्यंत केलाय. 30 धावा धावफलकावरती. यावेळेला मात्र घुटना टेक असा खेळायचा होता. ऑस्टमच्या बाहेर थोडस शफल झाला होता, परंतु या चेंडूवरती कुठली धाव येत नाही. वेगाने चेंडू जातोय हेमंतच्या हातात आणि षटक 2 समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावांच्या धावगतीने 30 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक पहिले संपलेलं आहे, दुसरे संपले, माफ करा. तीस धावा झाल्यात. 30 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत.
दोन षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावांच्या धावगतीने 30 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक नंबर 30 प्रगती पथावरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय तो म्हणजे रायगड लिफ अलिबाग संघाचा वीरू. फुलटा चेंडू फायदा उठवता आला नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. हा हा पराखोटने रनिंग कॅच घेतलाय. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच. वाह, तारीफ करावी तेवढी कमी असेल. काय धावलाय तो, अक्षरशः एक अटलांटिक्स कशा प्रकारे धावतो. अगदी 100 मीटरचं अंतर असतं आणि त्यावेळेला जेव्हा फास्ट धावायला लागतो त्या पद्धतीची त्याची रनिंग होती. त्याच वेळेला चेंडूवरती नजर होती आणि त्याने रनिंग कॅच पकडलाय. कॅप्टन असायला पाहिजे तर कसा पराखोसारखा जीवाचं आतंकाने जीवाच्या बाजी लावली होती आणि 100% दिला आणि या चेंडूवरती त्याने झेल पकडला. मोठा फलंदाज या ठिकाणी बाद केला. डावखुरा फलंदाज बाद. अजिंक्य हा बॅक टू द पॅव्हलियन जातोय. दुसरा फलंदाज हा आपण बघतोय बाद झालेला आहे भंडारी सुभेदार या टीमचा. एक आगळा वेगळा व्यवसाय असा असलेले आपले प्रफुल्ल नागवेकर, प्रफुल्ल स्टुडिओ, जिथे आपली बरीचशी गाणी रेकॉर्डिंग होतात. त्या रेकॉर्डिंग स्टुडिओचे मालक प्रफुल्लजी नागवेकर यांचे इथे आगमन झाले. मी त्यांना विनंती करेन ते अस्वस्थ व्हायचं आहे. श्रीलेश आंबरे आयकॉन खेळाडू आहे. श्रीवर्धन तालुक्यातला आयकॉन खेळाडू म्हणून त्याची मुंबईमध्ये आहे आणि तो मात्र आता बॅटिंगसाठी आलाय. त्यांनी मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी काय केली होती, जबरदस्त गोलंदाजी केली होती. आता त्याला बॅटिंगसाठी मैदानात यावं लागलंय. मुंबईमध्ये तो रहिवासी आहे, मुंबईवरून बिलॉंग करतोय. आज या मॅचमध्ये तो जर पाहिला तर राहुल पेडणेकर अभिषेक पेडणेकरच्या टीममध्ये आहे आणि तो अर्थात भंडारी सुभेदार या संघामधून आज खेळतोय. अत्यंत जबरदस्त कामगिरी त्यांनी मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी केली होती. आता तो बॅटिंगसाठी धावसंख्या 31 वरती आहे. षटक 30 प्रगती पथावरती 2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 31 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजी मार्कवरती वीरू ज्याची गोलंदाजी सुरू आहे. राऊंड विकेट मारा करतोय. यावेळेला मात्र चेंडू सरळ पॅडवरती आदळला आहे. चेंडूला पुन्हा एकदा घुटना टेकून बॅटच्या माध्यमातून दिशा द्यायची होती, फ्लिक करायचा होता, मात्र स्वीप करायचा होता. मात्र चेंडू सरळ पॅडवरती आदळतोय. अपील झालं होतं परंतु अपील फेटाळलंय. धाव मात्र कुठली येत नाहीये. चेंडू डॉट गेलाय. तिसरं षटक आपण बघतोय यावेळेला वीरू संघाच्या साठी टाकतोय. आपण जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा या जास्त खर्च झाल्या होत्या. दुसरं षटक हे कमी धावांचं आलं आणि तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी होतोय. पुन्हा एकदा यावेळेला मात्र खाली पडून अगदी लोलन घेतली होती. या चेंडूवरती रनआउटची संधी. पुन्हा एकदा या ठिकाणी सूर मारलेली आहे. बघा काय पण करणार, मी कॅप्टन आहे. संघाच्या विजयासाठी माझा प्रयत्न अतूट असणार आहे. या ठिकाणी जीवाची बाजी लावतो अक्षरशः. बघा पहिला चेंडू त्याने उजव्या बाजूला जाऊन लोलन घेतली आणि तो चेंडूला पाठवला फाईन लेगच्या दिशेला. ज्यावेळेस आपला विकेट जाणार असं त्याला वाटत होतं त्यावेळेला सूर मारले अक्षरशः. आणि ज्या पद्धतीने मोहम्मद कैफ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ज्या पद्धतीने सूर मारून त्या ठिकाणी आपल्याला वाचवायचा, त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न या खेळाडूने केलेला आहे. धावसंख्या एकूण आहे 33 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 33 धावा धावफलकावरती. 5वा चेंडू पुन्हा एकदा वीरू. पुन्हा एकदा लेग स्टंपवरचा चेंडू फुलटॉस बनवलाय त्याला आणि सरळ पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर द रोप सावकार. इथे संदेशजी खोत साहेब इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचे. संदेशजी खोत साहेब. संदेशजी खोत
हॅलो, या षटकारामध्ये धावसंख्या एकूण वाढतोय ती म्हणजेच धावफलकावरती आहे पराग खोत हो 49 धावा धावफलकावरती लागल्यात. पन्नास धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. या दरम्यान आमचे ज्येष्ठ समालोचक सासोना ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच राजूदादा सिल्लनकर यांचं आगमन झालेलं आहे. या क्रीडानगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चेंडूवरती चांगला फटका आहे, सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार जातोय. शुभम आणि त्याला मिळालेली साथ त्याच्या साथीदाराची अगदी चांगली बॅटिंग, खुलून बॅटिंग करतात इथे या मॅच मध्ये. शुभम हा संघाचा कॅप्टन, अर्थात काय बॅटिंग करतोय. श्रीवर्धन तालुक्यातला हा राजूदादा खेळाडू, परंतु त्याने जो आज काय खेळ दाखवलाय, पहिल्या मॅच मध्ये 34 धावांचे केले आणि दुसऱ्या मॅच मध्ये तो अजूनपर्यंत मैदानात आहे. संघाची कॅप्टनशिप त्याच्याकडे आहे. बघा या ठिकाणी अभिषेक पेडणेकरने या खेळाडूला कॅप्टनची जबाबदारी दिली आणि त्याने मगाशी सांगितलं की मला अभिषेकने ज्या पद्धतीने कॅप्टन म्हणून निवडलं त्याचा मी आभारी आहे आणि त्याचा तो खेळ दाखवतोय. त्याला तो एक जबरदस्त त्याच्या निवडीचा सार्थक दाखवतोय. या ठिकाणी चेंडू थोडासा खाली राहिला होता. पराग खोत टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा एक जबरदस्त खेळाडू आणि त्याच्या समोर ती श्रीवर्धन तालुक्यातला हा शुभम मांजरेकर. याही वेळेला फटस बसवला आहे. दोन्ही चेंडू या ठिकाणी पराग खोतने डॉट टाकले. पराग विरुद्ध दोन्ही कॅप्टन आहेत का. पराग खोत संघाचा कॅप्टन तर त्याच्या समोर ती शुभम मांजरेकर हा कॅप्टन आहे. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन हे द्वंद्व आता मैदानामध्ये रंगले अक्षरशः. या तिसऱ्या चेंडूवरती शुभम मांजरेकरला डॉट टाकलाय. ही अलिबागची पॉवर इथे बघतोय आपण. पराग खोतने लागोपाठचे तिन्ही चेंडू डॉट टाकले. शुभमला चकवलाय. एकूण धावा षटकामध्ये त्यांनी खर्च केला तर विचार केला, पहिल्या चेंडूवरती 6 धावा, दुसऱ्यावरती 4, तिसऱ्यावरती 1 धाव आणि पुढचे तिन्ही डॉट. बघा पहिले 3 चेंडू धावा घेतात, परंतु दुसरे तिन्ही चेंडू डॉट टाकले ते पराग खोतने. हे द्वंद्व हे मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळाले. षटक संपलं. एकूण 4 षटकांची समाप्ती होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एकूण धावा आहेत त्या 54. 4 षटक 54 धावा, जिथे फलंदाज 2 बाद झाले. 2 बाद आणि धावसंख्या आहे ती 54. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय तो म्हणजेच मागचा शेवटचा गोलंदाज कोण होता बघ मागच्या मॅचला. मेहुल आरेकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेला आहे. पहिला चेंडू मेहुलचा शॉट ऑफ लेनचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या हातात होता. काय यार क्या कर दिया. अर्थात मेहुल हा क्षेत्ररक्षक होता. तिकडे गोलंदाजचे नाव आम्हाला समजलं नाही आहे, ते कृपया सांगायचं आहे. गोलंदाज नाव गोलंदाज विघ्नेशचा हा पहिला चेंडू आणि गेल्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज होता. सांगा कोण. आपला शुभम. वाह अप्रतिम. इथे आणखीन एक चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर शुभम मांजरेकरच्या बॅटमधून आला षटकार. अर्थात गेल्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी याच प्रतियोगितेतला मधला शुभम मांजरेकर तुफानी बॅटिंग करतोय आणि गोल्डन मॅन अंकित या ठिकाणी आम्हाला कळवतात, अंकित गुलेकर कळवतात की गेल्या वर्षी याच खेळाडूंनी मॅन ऑफ द सिरीज घेतली होती, जे आपल्या तालुक्यातले गोल्डन मॅन म्हणून ओळखले जातात. अंकित गुलेकर यांच्याकडून आम्हाला समजलंय की या खेळाडूंनी मॅन ऑफ द सिरीज घेतली होती. शुभमचा तुफान, शुभमचं वादळ या ठिकाणी रोखण्यासाठी कोण येणार. वादळ या ठिकाणी अक्षरशः घोंगावतोय. धावांचा पाऊस पाडतोय. चौफेर बॅटिंग 360 डिग्रीचा हा खेळाडू आपण बघतोय. 360 डिग्री श्रीवर्धन तालुक्यातला शुभम मांजरेकर या ठिकाणी दाखवतोय.
आज अलिबाग तालुक्याला काय चीज आहे ती. इकडे आणखीन एक चांगला फटका, मुंबईचा बाणा, मात्र सरळ मिड विकेटच्या हातात झेल. फलंदाज आणखीन एक बॅक टू द पॅव्हलियन. सिनेश बॅक टू द पॅव्हलियन होतोय. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला पोहोचला, परंतु धावसंख्या आहे ती धावफलकावरती 62 धावा झाल्यात. मागच्या मॅच मध्ये 63 धावा झाल्या होत्या, त्याच्या अगोदरच्या मॅच मध्ये 50 धावा झाल्या होत्या. आतापर्यंत आपण जर बघितला तर 62 धावा झाल्यात. चेंडू शिल्लक आहेत ते एकूण 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे मागच्या मॅचच्या पेक्षा 1 ते 2 धावा जरी जास्त आला तरी उच्चांक हा अर्थात पेडणेकरच्या टीमच्याकडे जाईल. अर्थात भंडारी सुभेदार या टीमच्या नावावरती होऊ शकतोय. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच साहिल येतोय. शुभम आणि साई हे दोन्ही बंधू आहेत मैदानामध्ये. दोन्ही बंधू आता मैदानामध्ये कशा पद्धतीने खेळ करणार. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. बोंब्या टाकला अक्षरशः या चेंडूला खोदून काढला होता आणि त्या चेंडूवरती आपण बघतोय एकेरी धाव मिळतोय. साई आणि त्या ठिकाणी त्याचा भाऊ शुभम या अंतिम चेंडूवरती धावसंख्या एकूण 63 झाले. या अंतिम चेंडूवरती एकेरी जरी धाव आले तर धावांचा उच्चांक हा या वेळेला या स्पर्धेतला आजच्या दिवसातला पुढच्या राहील तो म्हणजेच अर्थात भंडारी सुभेदार या टीमवरती. परंतु या चेंडूवरती अखेरकार एक धाव येतोय आणि एकूण धावा या आपल्याला या मॅच मध्ये बघणार आहोत त्या म्हणजे 64 धावा आणि 65 धावांचं आव्हान ठेवलंय. राजू दादा पहिल्या मॅच मध्ये 50 धावा झाल्या होत्या, धावा चेस झाल्या नाही. दुसऱ्या मॅच मध्ये 63 धावा झाल्या, धावा चेस झाल्या नाही. तिसऱ्या मॅचचा टॉस केला गेला आणि टॉस जिंकला तो पराग खोतने. परंतु तरी सुद्धा त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, धावा चेस करण्याचा निर्णय घेतला आणि या मॅच मध्ये त्याहून जास्त एक धाव म्हणजे 64 धावा झाल्यात. या धावा चेस होणार की पुन्हा एकदा सामना डिफेन्स होणार हे आता आपल्याला या दुसऱ्या सत्रामध्ये बघायला मिळेल. दोन्ही संघ जे मागचे पराभूत संघ होते त्या दोन्ही संघांनी नाणेफेक करण्यासाठी या श्रीश त्रिशा 11 श्रीश तीर्थ आणि 11 आणि अंश ऑडियन्स 44 कृपया आपण नाणेफेक करण्यासाठी या दोन्ही संघाचे कॅप्टन जे आहेत आकाश सवसालकर आणि दीपेश आपण कृपया नाणेफेक करण्यासाठी इथे यायचं आहे. कुठलाही विलंब आपल्याकडून होणार नाही आहे याची आपण काळजी घ्या आणि कृपया या ठिकाणी या. विशेष करून त्या हॉलमध्ये तर आपला आवाज जातच नाही. हा काय विशेष वेगळा असेल. थोडा वाढवा पण थोडा आवाज जर वाढवला नाही ना तर मग आपल्याला काय काय त्यांचे विद्यार्थी मित्र 12वीचे पेपर चालू होते म्हणून त्या विद्यार्थी मित्रांना आपल्या काही अडचण होऊ नये म्हणून आपण आवाजाची एक शिथिलता ठेवली होती. ग्राउंड पुरताच आवाज आपल्याला ऐकायला यावा या हेतूने त्यांना कुठलाही त्रास नव्हता. त्यांचे पेपर अगदी चांगले घडून दे आणि गुणवान मुलांना यश मिळू दे परीक्षेमध्ये असे आपण त्यांना शुभेच्छा देऊन हा सामना चालू केलेला होता. आता 12वीचे पेपर संपलेले आहेत. थोडासा प्रेक्षकांकडून एक हे ते अभिप्राय येतो की आता आम्हाला आवाज ऐकू यावा, ग्राउंडपर्यंत संपूर्ण आवाज पोहोचावा अशी त्यांची आम्हाला एक विनंती येते. म्हणून आम्ही आता जरासा आवाजाचं हे वाढवतोय. धन्यवाद. हॅलो चेक हॅलो थोडंसं बॉक्स तिकडे ढकल बॉक्स हॅलो चेक कोण वाढवत नाही.
हॅलो चेक चेक हॅलो हॅलो चेक. तत्पूर्वी प्रफुल्ल स्टुडिओचे मालक श्री प्रफुल्ल नागवेकर साहेब इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपला सन्मान घ्यायचा आहे आणि संस्थेच्या अध्यक्ष किंवा आमचे सचिव अक्षयजी गोळकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नागवेकर साहेबांचा इथे मान सन्मान करायचा आहे. त्याला मायेची शाल आणि सन्मान चिन्ह द्यायचं आहे. धन्यवाद. त्यानंतर मी राजूदादा सिंदनकर यांना विनंती करेन की आपण टॉसबॉक्समध्ये जाऊन दोन्ही कॅप्टन तिकडे उपस्थित आहेत, त्यांची नाणेफेक करून घ्यायची आहे. राजूदादा सिंदनकर टॉस करून घ्या. नाही टॉसला संजय सर थोडंसं तिकडे करा ना. याला तिकडे करा. हॅलो चेक हॅलो. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. काय बँडेज नाही. हॅलो 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 चेक. तो चलिए मैदान के ऊपर जहां पे राहुल पेडनेकर और पराग खोत दो बल्लेबाज यहाँ पे मौजूद होते हुए स्ट्राइक एंड नॉन स्ट्राइक एंड के ऊपर पराग जो नॉन स्ट्राइक एंड के ऊपर खड़े, जबकि राहुल पेडनेकर स्ट्राइक एंड के ऊपर. पहली गेंद डॉट थी, दूसरी गेंद के ऊपर आड़े बल्ले से गेंद को मोड़ दिया. डीप स्क्वायर लेग से फील्डर जब तक गेंद के ऊपर फील्ड करते तब तक यहाँ से एक रन राहुल पेडनेकर ने हासिल कर दिया. एक रन के साथ अपना खाता खोला, अपने टीम का खाता खोला और स्कोर शुरू होता हुआ. दो टीम जो यहाँ से खेल रही है, जबकि पहले राउंड में हार चुकी थी. श्रीश तीर्थ 11 कातलपाड़ा और अंश ऑरियंस 44 नामदार के बीच में ये मुकाबला जारी है. जबकि दोनों टीम ने पहला मैच खोया था, तो यहाँ से ये दूसरा मैच खेल रही है. पराग खोत के लिए ये गेंद थी तेज तर्रार और सीधे लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई वाइड और 4 रन. वाइड नहीं ना, 4 रन बल्ले से लगे थे, यानी कि 4 रन के लिए विकेट कीपर और जो फाइन लेके खिलाड़ी थे उससे
गेंद दिखाई भी दी नहीं, सीधे बॉडी लाइन के बाहर 4 रनों के लिए गई। 4 रनों के साथ कुल मिलाकर स्कोर जा पहुंचा है अब तक 5 रन के ऊपर, बिना कोई विकेट कोई 5 रन स्कोरबोर्ड के ऊपर। एक बार फिर अगली गेंद, शॉर्ट पिच गेंद थी, पुल किया था पराग ने, मगर यहां से एक बढ़िया कैच, लाजवाब। शुभम मांजरेकर ने तारीफ काबिल कैच लिया। वेल डन शुभम मांजरेकर। कैप्टन कैसा होना चाहिए, कैप्टन के पास क्या चाहिए, फील्डिंग करते हुए एक अच्छी तरह से फील्डिंग करते और यहां से बढ़िया कैच लिया। और एक बार देखिए, 2 बार उन्होंने बल्लेबाजी अच्छी की। राजू दादा, हॅलो संजय दादा मांजरेकर हे नाव जर आपण विचारात घेतलं तर संजय मांजरेकर म्हणजे खरोखर वेस्ट इंडिज संघाबरोबर पहिला सामना त्यांनी खेळला आणि 10 धावांची योगदान दिलं होतं, परंतु त्या धावा इतक्या महत्त्वपूर्ण, त्याच्या आयुष्यासाठी त्या 10 धावा म्हणजे त्याला आज एका मोठ्या शिखरावर घेऊन गेणार. म्हणजे हे मांजरेकर हे नाव आहे ना, हे फार मोठं नाव आहे. आणि ते संजय मांजरेकर यांनी जसं मोठं केलं तसंच मला वाटतं ह्या झेलानी सुद्धा त्याचा आत्मविश्वास वाढून दिला असणारा हा झेल होता. त्या क्षेत्ररक्षकाचं नाव होतं शुभम मांजरेकर. और तो संजय. राजूदादा, या खेळाडूने लागोपाठ 2 मॅच मध्ये धावा जमवल्या. संघाचा कॅप्टन आहे, बघा कॅप्टन कसा असायला पाहिजे आणि तो शुभमने दाखवला. इथे झेल काय पकडला, तारीफ करावी तेवढी कमी. अगदी मैदानाला त्याने अक्षरशः घासून हा झेल पकडला आणि एक मोठा विकेट, जो फराग खोतसारखा ते कॅप्टन होता, त्या कॅप्टनचा विकेट त्याने प्राप्त केला आणि पराग खोतला मात्र माघारी पाठवला. शुभमला माहीत आहे, कॅप्टनला जर लवकर मैदानाच्या बाहेर पाठवलं तर या मॅचवरती पकड मिळू शकतोय. हा श्रीवर्धन तालुक्यामधून आलाय आणि अत्यंत चांगला खेळ करून दाखवतोय. शुभम ने यहाँ से बढ़िया कैच लिया और पराग खोत जैसे बल्लेबाज को वापस भेज दिया. एक बार फिर गेंदबाज सतीश आपने बॉलिंग मार, सतीश आपने गेंदबाजी के ऊपर, जबकि अच्छी गेंद थी. नहीं गेंद बल्लेबाज सिद्धांत आते हुए, हालांकि पहला विकेट खोने के बाद सिद्धांत अब बल्लेबाजी के लिए तैयार होते हुए. यहाँ से देखिए ये मुकाबला जो शुरू है वो दो टीम के बीच में. अंश वॉरियर्स 44 नागांव, यानी कि नागांव की टीम, शानदार छक्का जड़ दिया, सीधे फाइन लेग बॉडी लाइन के बाहर हुक कर दिया. 6 रन. जो मुकाबला है या दोनों टीम हारी थी पहले राउंड में, जिसमें ये मुकाबला है रायगढ़ लिफ्ट और श्री तीर्था 11 के बीच में ये मुकाबला है. जबकि बल्लेबाज के बरोबर ना मग कसा आहे समोर 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 नाव लिहा ना समोर आणि त्याचा असा एक खुली मारायची. एक बार गलती होती हुई. भंडारी सूबेदार टीम और रायगढ़ लिप के बीच में ये मुकाबला जारी है. जबकि रायगढ़ लिप पहले बल्लेबाजी करते हुए यहाँ से टॉस हारे थे. राहुल पेडनेकर स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाजी करते हुए इस बार आगे निकलकर ऑफ स्टंप के बाहर खेलने की कोशिश की थी. हॅलो, पुढील मॅचसाठी जे नाणेफेक होणार आहे त्या नाणेफेकीसाठी मी विनंती करतो प्रशांतजी चिंबुलकर सरांना विनंती करतो की आपण आपण जिथे नाणेफेक होणार आहे, जिथे नाणेफेकीसाठी एक वेगळा मंच उभा केलेला आहे, त्या मंचावर येऊन आपण नाणेफेक करून घ्यायचं आहे. अर्थात दोन्ही संघ असणार आहेत ते, हॅलो, दोन्ही संघ जे प्रतिस्पर्धी संघ राहणार आहेत ते विलास
प्रतिस्पर्धी संघाचं नाव द्या. हां क्रिस शिल्टा 11 विरुद्ध अंश वारियन्स नवगाव नागाव. दोन्ही संघाच्या कर्णधारांपर्यंत आमचा आवाज पोहोचलेला असणार मित्रांनो, आणि ते आमचे सन्माननीय ते उपस्थित आहेत, आणि त्या उपस्थित सन्माननीयांच्या उपस्थित त्यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होणार आहे. तर आपण पाहतो मैदानात जे सामना सुरू आहे त्या सामन्यामध्ये एक अटीतटी, मला वाटते करो या मरो ही स्थिती असणार आहे संजय, कारण दोन्ही संघ पहिल्या फेरीत दोन्ही संघ जिंकले, तरी दुसरी फेरी गाठून आपल्याला आपलं जे स्थान आहे या स्पर्धेतलं हे टिकवण्यासाठी त्यांचा प्रयत्न असणार आहे. एखादा जो संघ पराभूत होईल त्याच्यासाठी संधी जरी उपलब्ध असेल, पण तो जो संघ जिंकणार आहे त्या संघाला मात्र पुढील फेरीमध्ये अगदी सहजगत्या चाल करता येणार आहे. ह्या दृष्टीने हे दोन्ही संघ खेळत असताना गोलंदाजीची धुरा सांभाळतोय गोलंदाज, स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते, परंतु क्षेत्ररक्षण किती अप्रतिम आहे ते पहा. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्षेत्ररक्षण असल्यासारखंच वाटतंय. एक ॲथलिट क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. मिड ऑन क्षेत्ररक्षक होता, आणि हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता, किंबहुना व्ही शॉटमध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू थोडासा वाईड झाला आणि या क्षेत्ररक्षकाच्या हातात स्थिरावला नव्हता, तर क्षेत्ररक्षकाने हा चेंडू झेललाय. अप्रतिम झेल, खरोखर अप्रतिम. असं झेल टिपण्यासाठी संजय तुम्ही फार क्रिकेट खेळलेले आहेत, गोलंदाजी केली, फलंदाजी केली, नेतृत्व केलं संघाचं, आणि अशा प्रकारे झेल घेणं एखाद्या गोलंदाजाला किती योगदान देणारा हा झेल असेल ते तुम्हालाच माहिती असेल. मी त्या शब्दात वर्णन मी नाही करू शकत, तुमच्या शब्दात तुम्ही वर्णन करा. राजोदा टेक द कॅच विन द मॅच अशी त्याला एक मन लागतं. अर्थात 3 झेल बघितले, आणि तिन्ही झेल ज्या ठिकाणी अप्रतिमरित्या झेलले गेले. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत, तर मी प्रशांतजी चिंबुलकर साहेबांना विनंती करतोय, आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. प्रशांतजी चिंबुलकर यांच्या साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होणार आहे. प्रशांतजी चिंबुलकर रायगड लिपचे मालक, आपल्याला शुभ हस्ते टॉस होणार आहे, तर आपण कृपया टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. न्यू बॅट्समन्स पराग, किती 11 रन स्कोरबोर्ड के ऊपर, और पराग स्ट्राइक एंड के ऊपर. इस बार लेग स्टंप के बाहर गेंद थी, शॉर्ट पिच गेंद थी, उससे खेलना चाहते थे, मगर गेंद लेग स्टंप के बाहर से गई, छोड़ दिया था, गेंद को लेफ्ट किया था, और यहाँ इस गेंद के ऊपर वाइड के साथ एक अतिरिक्त रन जुड़ता हुआ 12 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए. हालांकि यहाँ से दूसरा ओवर शुरू है. गेंदबाज के रूप में आजीवन गेंदबाजी करते हुए मुंबई से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी है, और एक डॉट गेंद आती हुई. आजीवन ने पहले मैच में बढ़िया गेंदबाजी की थी, और यहाँ से देखिए दूसरे मैच में भी क्या शुरुआत की है. आजीवन देखा जाए तो मुंबई से बिलोंग करते हैं. लेफ्ट हैंड ओवर द विकेट गेंदबाजी होती हुई, जबकि गेंदबाज बढ़िया फॉलो थ्रू में गेंद को रोका था, डायरेक्ट हिट की कोशिश की थी, मगर देखिए क्रीज फील्ड जो बल्लेबाज है मौजूद है, तो यहाँ से कोई रन नहीं, कोई विकेट नहीं, कोई नुकसान नहीं. हेलो माइक चेक. इस बार शानदार तरीके से खेल दिया, सीधे काउ कॉर्नर बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. इस चौके के साथ स्कोर जुड़ता हुआ 16 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए. यहाँ से हालांकि 3 विकेट जरूर खोए थे, मगर उसके बाद में अब पूरी जिम्मेदारी यहाँ से बल्लेबाज सिद्धांत और पराग के कंधों के ऊपर है, जहाँ पे मिडल स्क्रम के ऊपर एक अच्छी साझेदारी इस 2 बल्लेबाज को करनी होगी, क्योंकि अब तक 2 ओवर का खेल खत्म हो चुका है, और कुल मिलाकर सिर्फ 16 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं. हेलो माइक चेक. हॅलो
तर उर्वरित 18 चेंडूंमध्ये 49 धावांची गरज आहे आणि ही 49 धावांची गरज असणार आहे ती रायगड लीग या संघासाठी 49 धावांची गरज असणार आहे. आता क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल अपेक्षित असणार आहे कारण 2 षटकं संपलेले आहेत आणि रिस्ट्रिक्शन एरिया जो होता त्याच्यामध्ये जे बंधन असतं ते बंधन आता तुटलेलं आहे. आपण पाहतो 4 क्षेत्ररक्षक जरी आतमध्ये असले तरी इतर क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या आसपास असणार आहेत हे पाहतोय आपण. तर एक बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक तर थर्ड मॅनच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आपण पाहतो. डीप थर्ड मॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक. यावेळेला चेंडू थोडासा लेग स्ट्रिकच्या बाहेरचा चेंडू आणि निश्चितच हा या चेंडूवर मला वाटतंय फ्लिक करणं अपेक्षित होतं किंवा अपेक्षा होती परंतु फ्लिक शॉट न करता क्षेत्ररक्षकाला यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू जातोय. हॅलो हॅलो एक बार फिर अगली गेंद लेकर गेंदबाज मांजरेकर. अच्छी गेंद थी, तेज तर्रार गोली की रफ्तार से गेंद निकलती हुई. इस गेंद के ऊपर कोई मौका नहीं खेलने का. गेंद डॉट जाती हुई बिंदी गेंद. 4 गेंदें हो चुकी. तीसरे ओवर में गेंदबाज देखिए शाही मांजरेकर पूरे लंबे रनअप के साथ गेंदबाजी करता हुआ. एक बार फिर उसी प्रकार की गेंद. दोनों गेंदे यहाँ से डॉट निकलते हुए शाही मांजरेकर एक अच्छी नफीतुली गेंदबाजी करते हुए, जबकि सामने बल्लेबाज जो सिद्धांत है उनके पास कोई मौका नहीं. इस गेंद के ऊपर लगातार 2 गेंदें डॉट निकाली है शाही ने. आखिरी गेंद, तीसरे ओवर की आखिरी गेंद. इस बार डॉट निकालती हुई तीनों लगातार गेंदे डॉट साई की और तीसरी ओवर की खत्म समाप्ति होती हुई सिर्फ 2 रन खर्च किए. पहली गेंद डॉट आई थी, दूसरी गेंद के ऊपर 1, तीसरी गेंद के ऊपर 1, चौथी, पांचवी और छठी 6 गेंद के ऊपर सिर्फ 2 रन खर्च किए. लाजवाब गेंदबाजी. यहाँ से देखा जाए तो भंडारी सूबेदार की इस टीम ने अच्छी गेंदबाजी की है. पहला मैच जीता था, दूसरे मैच में पूरी तरह से पकड़ अब तक बनाई है. टॉस जीता था पराग खोत ने, मगर उन्होंने यहां से 2 ओवर में 47 रनों की जरूरत है. यानी कि जो रिक्वायर्ड रन रेट है वो 23 के ऊपर जाता हुआ. लगभग 24 का रिक्वायर्ड रन रेट है मैच जीतने के लिए. तो यहां से पूरी तरह से पारी बिखरती हुई यहां से जीत लाना मुश्किल हो सकता है, क्योंकि गेंदबाज एक बार फिर जीवन को लेके आए हैं. मुंबई से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी ये दूसरा ओवर इस मैच में. निजी पहला, दूसरा और टीम की ओर से चौथा ओवर लेकर. अच्छी तेज तर्रार गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई. हेलो हेलो माइक चेक. हेलो हेलो श्रीलेश आंबरे जो गेंदबाजी कर रहा है.
उन्नीस रन स्कोरबोर्ड के ऊपर है। जीतने के लिए काफी रन की जरूरत है। एक बार फिर श्रीलेश अमरे की गेंद, इस बार हवा में और एक कैच बन सकता है। दर्शन वहां पे मौजूद थे स्कोर लेग के ऊपर, और एक झटका यहां से रायगढ़ लिप के लिए। नए बल्लेबाज सुशील मौजूद होते हुए अब स्ट्राइक इनके ऊपर, मगर अब गेंद और बड़ा जो रनों की जो फासला है वो फासला अब बढ़ता हुआ यहाँ से मुश्किल हो सकती है मैच जीतने के लिए रायगढ़ लिप इस टीम के लिए। हालांकि पराग ने जब टॉस जीता था तो पहले बल्लेबाजी करना चाहिए था, क्योंकि पहले 2 मैच चेस नहीं हुए थे, मगर उसी ने ये निर्णय थोड़ा सा गलत लिया, क्या ऐसा लग रहा है। क्योंकि अब तक का ये तीसरा मैच, अगर ये मैच चेस नहीं होता तो ये तीसरा मैच हो सकता है जहां पे पहली बल्लेबाजी करने वाली टीम जीत चुकी है। प्रशांतजी चिंबुलकर, मी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचं टॉस करायचं आहे. प्रशांतजी चिंबुलकर, आपली मॅच संपली की कृपया टॉस बॉक्सकडे यायचं आहे. प्रशांतजी चिंबुलकर इस बार पुल करना चाहा, मगर गेंद हवा में और एक कैच, वाह लाजवाब, जितने भी कैच उड़े वहां पे कैच पकड़े। देखिए ये भी रनिंग कैच था, अपने को झोंक दिया था पूरी तरह से गेंद के ऊपर और रनिंग करते हुए वो कैच पकड़ा। अजिंक्य अब खिलाड़ी थे कैच पकड़ने के लिए, शिवम ने 2 कैच पकड़े, अजिंक्य ने 1 कैच पकड़ा, और यहाँ पे खड़े हुए थे स्क्वायर लेग के ऊपर जो खिलाड़ी, उन्होंने 1 कैच पकड़ा। लाजवाब, तारीफ करनी होगी उतनी कम, तारीफ काबिल फील्डिंग यहाँ से श्रीवर्धन और मुरुड अगरदांडा के सभी खिलाड़ी है, उन्हीं सभी खिलाड़ी की तारीफ करनी होगी। लाजवाब फील्डिंग करते हुए सभी खिलाड़ी आज पूरी तरह से इस मैच में फील्डिंग बहुत बढ़िया होती हुई। नए बल्लेबाज अब मौजूद होते हुए वीरो, जबकि गेंदबाज अपने बॉलिंग मार्क के ऊपर है श्रीलेश गेंदबाजी के लिए तैयार है। श्रीलेश अमरे की गेंदबाजी, चौथा ओवर, 4 गेंद हो चुकी है। अच्छी तेज तर्रार गोली की रफ्तार से देखिए एक्सप्रेस गेंदबाजी, द्रुत गति गेंदबाजी करते हुए आखिरकार देखिए ये गेंद भी डॉट आती हुई। 5 गेंदें फेंकी, 1 रन खर्च किया, 2 विकेट। ये छठी गेंद, ये गेंद भी छोड़ दिया था और ये भी गेंद डॉट। इस ओवर में 1 रन खर्च किया और 2 विकेट लिए। श्रीलेश आमरे की तारीफ करूंगा उतनी कम, लाजवाब गेंदबाजी, दोनों मैच में क्या गेंदबाजी की उन्होंने। देखिए 6 गेंदे और 40 रन जीतने के लिए मुमकिन सा है, नामुमकिन है। मैच जीतने के लिए 6 गेंदे और 40 रनों की जरूरत, 6 बॉल आणि 46 धावांची आवश्यकता है। 6 बॉल एंड 46 रन रिक्वायर्ड। अभिषेक पेडणेकर, जिन्होंने पहला मैच जीता दिया था, वही अभिषेक पेडणेकर अब आखिरी ओवर लेकर मालिक इस टीम के ओनर पहली गेंद के ऊपर शानदार तरीके से गैप ढूंढने में कामयाब हुए, मगर इस गेंद के ऊपर चौका लगता हुआ डीप एक्स्ट्रा कवर मौजूद है और यहाँ से लॉन्ग ऑफ मौजूद था, मगर उस 2 खिलाड़ी के बीच में से शानदार तरीके से गेंद को निकालने में कामयाब हुए। 4 रनों के साथ स्कोर
अब 30 रन के ऊपर जाता हुआ 5 गेंदे और 42 रनों की जरूरत है, 42 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए। यह अच्छी गेंद थोड़ी सी नीचे रही, सबमरीन डिलीवरी थी, उसे विकेट कीपर से थोड़ी सी गलती हुई, मगर कुछ उतना नुकसान नहीं हो सकता क्योंकि काफी ज्यादा रन है। टॉससाठी दोन्ही कॅप्टन आलेले आहेत, फक्त प्रशांतजी साहेबांचा आपण वाट बघत आहोत। दोन्ही कॅप्टन मगाचपासून इथे वाट बघत आहेत। प्रशांतजी चिंबुलकर यांची मॅच संपल्यानंतर ते इकडे येतीलच। इस बार भी बढ़िया शॉट, फ्लैट एंड फ्यूरियस छक्का जाता हुआ काउ कॉर्नर बॉडी लाइन के बाहर, शानदार छक्का। काफी देर हो चुकी है, अब मैच जीतने का कोई मौका नहीं है, मगर यहां से थोड़ी सी प्रैक्टिस करना चाहेंगे क्योंकि और भी एक मुकाबला जीतने का मुकाबला खेलना है उन्हें, तो यहां से प्रैक्टिस करना चाहेंगे। अभिषेक की अगली गेंद लोअर वन फ्लैटेड की थी और उसे खेल दिया लॉन्ग ऑफ की तरफ, कैच जरूर छूटा हुआ वहां से, तो सिर्फ गेंदें डालनी है, छक्के कितने भी लगे इस और गेंद के ऊपर तो मुकाबला जीत नहीं पाएगी। आखिरी 2 गेंदें इस मुकाबले की, शानदार तरीके से ये जीत दूसरी हासिल करने की कोशिश यहां से होगी भंडारी सूबेदार की ही इस टीम की। ये शानदार छक्का, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर, गेंद गुम होती हुई 6 रन के लिए। आखरी गेंद अभिषेक की, शेवटचा बॉल असणाऱ्या या मॅच मधून एक शानदार विजय प्राप्त करण्यासाठी अभिषेक पेडणेकर आणि त्याच्या टीमला आखरी गेंद स्लोवर वन फ्लैटेड की थी, उसे परखने में कामयाब नहीं है, गेंद काफी देर तक हवा में थी, मगर इसी के साथ ये मुकाबला जीत लिया। यहां से भंडारी सूबेदार की इस टीम ने, हालांकि उसके कैप्टन शुभम मांजरेकर और उनके मालिक अभिषेक पेडणेकर, इन सभी खिलाड़ी को तारीफ करो उतनी कम है। लाजवाब जीत, 2 जीत हासिल कर यहां से टॉप 1 के 1 यहां से टीम है वो है भंडारी सूबेदार।